25 ऑक्टोबर 1988 आजपासून बरोबर 36 वर्षांपूर्वी सुमारे 5 लाख शेतकरी दिल्लीच्या प्रतिष्ठित बोट क्लब भागात जाऊन आंदोलनाला बसले होते। हे शेतकरी प्रामुख्याने पश्चिम उत्तर प्रदेशातील होते। भारत किसान युनियनच्या झेंड्याखाली आणि महेंद्र टिकेत यांच्या नेतृत्वाखाली हे 5 लाख शेतकरी दिल्लीच्या कडक थंडीमध्ये आंदोलनाला येऊन बसले होते। ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, मोटरसायकल जे मिळेल ते वाहन घेऊन हे शेतकरी दिल्लीत घुसले होते। 5 लाख शेतकरी बोट क्लब भागातील लॉनवर ठाण मांडून बसले। दिल्लीतील साऊथ ब्लॉक इथं पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांचं ऑफिस आहे, तर नॉर्थ ब्लॉक जिथं अर्थमंत्री आणि गृहमंत्री बसतात, हे दोन्ही ब्लॉक या शेतकऱ्यांपासून हाकेच्या अंतरावर होते। पुढील काही दिवसात संसदेचं अधिवेशन देखील भरणार होतं। संसदेची इमारत या शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळापासून हाकेच्या अंतरावर होती। वीज आणि पाण्याच्या दरात सवलत, उसाला वाढीव किंमत आणि शेतकऱ्यांची थकबाकी माफ करणं अशा एकूण 35 मागण्यांसाठी शेतकरी आंदोलनस्थळी येऊन बसले होते। तत्कालीन सरकारनं शेतकऱ्यांना तिथून हटवण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच खेळून पाहिले। कांठाळ्या बसतील एवढ्या जोरात म्युझिक वाजवण्यात आलं। यामुळे शेतकरी आणि त्यांच्यासोबत असलेली गुरढोरं अस्वस्थ होतील असं सरकारला वाटलं होतं। शेतकरी आंदोलन करत होते त्या भागातील पाणी पुरवठा देखील बंद करण्यात आला। शेतकऱ्यांना जेवण मिळण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले। तरी देखील शेतकरी एक आठवडा तग धरून तिथेच बसून राहिले। सरकारच्या या कारवायांमुळे शेतकऱ्यांचा निश्चय अजूनच वाढला आणि आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। तेव्हा केंद्रातील राजीव गांधी सरकार आधीच अनेक आरोपांमुळे कमजोर झालं होतं। त्यांना हे शेतकरी आंदोलन परवडणारं नव्हतं। त्यावेळी संसदेत भाजपचे फक्त 2 खासदार होते। शेतकरी आंदोलनावर बोलताना त्यांनी "अन एजिटेटेड फार्मर मीन अन एजिटेटेड नेशन" असं वक्तव्य केलं होतं। यानंतर आठवडाभरात सरकारनं शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या टप्प्याटप्प्याने मान्य केल्या आणि आंदोलन यशस्वी ठरलं। 2020 मध्ये देखील अशाच प्रकारचं आंदोलन विविध शेतकरी संघटनांनी उभारलं होतं। त्यांचा केंद्र सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांना विरोध होता। या आंदोलनाच्या केंद्रस्थानी राकेश टिकेत होते। राकेश टिकेत हे महेंद्र टिकेत यांचे सुपुत्र। 1 ते 1.5 वर्ष शांततेच्या मार्गाने आंदोलन करून शेतकऱ्यांनी सरकारला झुकवलं आणि कृषी कायदे मागे घ्यायला भाग पाडलं। असं करणं योग्य होतं की अयोग्य हा वेगळ्या चर्चेचा विषय। त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनानं डोकं वर काढलंय, पण त्यांना पंजाब आणि हरियाणाच्या सीमांवर अडवण्यात आलंय। किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा नॉन पॉलिटिकल या संघटनांनी हे आंदोलन पुकारलंय। MSP ची लीगल गॅरंटी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। पण या तिन्ही आंदोलनात 2 गोष्टी कॉमन आहेत। एक म्हणजे शेतकरी आणि दुसरं म्हणजे जाट। त्यामुळे जाट कोण आहेत, त्यांची संख्या किती, त्यांची राजकीय ताकद किती आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांचा प्रभाव किती आहे आणि कुठे आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे सुरुवात करूया जाट कोण आहेत आणि ते कोणत्या भागात प्रभावी आहेत यापासून। जाट हे उत्तर प्रदेशातील शेतकरी समाज आहेत। जाटांनी 17व्या आणि 18व्या शतकात मुघलांशी लढून स्वतःचं राज्य उभं केलं होतं। त्यामुळे जाट समाजातील लोकांकडे प्रचंड जमिनी होत्या, ज्यांच्या जोरावर ते पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीत एक प्रभावी समाज म्हणून पुढे आले। देशात जाट समाजाची एकूण संख्या 2 ते 3% आहे, पण ही संख्या हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये केंद्रित असल्यामुळे त्यांचे राजकीय मूल्य खूप जास्त आहे। राज्यनिहाय विचार केला तर जाटांची सर्वाधिक संख्या राजस्थानात आहे। राजस्थानात जाटांची संख्या 1 कोटीपेक्षा अधिक असल्याचं बोललं जातं। हरियाणात 70 लाख, पंजाबमध्ये 75 ते 80 लाख, तर उत्तर प्रदेशात 70 ते 75 लाख जाट असल्याचं बोललं जातं। जाट समाज लोकसभेच्या 40 जागा आणि विधानसभेच्या 160 जागांवर आपला प्रभाव राखून आहे। जाट समाजानं देशाला अनेक मोठे नेते दिलेत। यापैकी सर्वात आधी नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे चौधरी चरण सिंग यांचं। चौधरी चरण सिंग 1979-80 मध्ये 6 महिन्यांसाठी देशाचे पंतप्रधान राहिले। इंदिरा गांधींनी त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्यांचं सरकार कोसळलं। काँग्रेसच्या या निर्णयामुळे जाट समाज त्यांच्यापासून दूर गेल्याचं बोललं जातं। याआधी चरण सिंग उत्तर प्रदेशचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिले होते। जवाहरलाल नेहरू यांच्या शेती सार्वजनिक करण्याच्या निर्णयाला विरोध करणारे चौधरी चरण सिंगच होते। त्यामुळे त्यांचे स्थान शेतकरी आणि जाट समाजात सर्वोच्च आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त देशात 23 डिसेंबरला किसान दिवस साजरा केला जातो। जाट समाजाचे दुसरे नेते देवीलाल हे देखील उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले होते। VP सिंग यांनी देवीलाल यांची त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर शेतकरी समाज मोठ्या प्रमाणात देवीलाल यांच्या पाठीशी उभा राहिला होता। त्यामुळे देवीलाल आपले सरकार पाडतील या भीतीतून पंतप्रधान VP सिंग यांनी मंडल आयोग लागू केला असं बोललं जातं। यानंतर हरियाणामध्ये 27% जाट समाज आहे। त्यांचा हरियाणातील 90 पैकी 40 विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव आहे। हरियाणा राज्य अस्तित्वात आल्यापासून 58 वर्षांपैकी 33 वर्ष जाट मुख्यमंत्री राहिलेला आहे। यापैकी माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा आणि त्यांचा परिवार आज देखील हरियाणाच्या राजकारणात सक्रिय आहे। माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे सुपुत्र ओम प्रकाश चौटाला हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले। ओम प्रकाश चौटाला यांचे नातू दुष्यंत चौटाला सध्या हरियाणाचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यांच्या जननायक जनता पक्षानं मागील विधानसभा निवडणुकीत 10 जागा जिंकल्या होत्या।
2014 ते 2019 हरियाणात मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री होते. भाजपनं पहिल्यांदाच हरियाणासारख्या राज्यात नॉन जाट मुख्यमंत्री दिला होता. मात्र याचा फटका त्यांना 2019 सालच्या निवडणुकीत झाल्याचं बोललं गेलं. 2014 साली स्वबळावर सत्तेत असलेल्या भाजपनं 2019 मध्ये बहुमत गमावलं. त्यामुळे भाजपला जेजेपीच्या सोबत सरकार स्थापन करावं लागलं. याशिवाय पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे देखील जाट समाजातून येतात. हिंदू, मुस्लिम, शीख अशा तिन्ही समाजात जाट लोक आढळून येतात. सध्या भारताचे उपराष्ट्रपती असलेले जगदीप धनखड हे देखील जाट समाजातून येतात. जाट समाज अजूनही राजकारणात प्रभावी असण्याचं कारण म्हणजे त्यांची खाप व्यवस्था. खाप पंचायती एखादा निर्णय घेतला तर समाजातील सर्व लोक त्याचं पालन करतात. उत्तर भारतात जवळपास 300 खाप पंचायती आहेत. एकाच गोत्रातील लोकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या व्यवस्थेला खाप पंचायत म्हटलं जातं. काही वेळा खाप प्रादेशिक भागांमध्ये विभागलेली असते. एक खाप पंचायत मध्ये साधारणतः 100 गावं असतात. आता खाप पंचायत काय काम करते तर खाप पंचायत परिवार आणि गावागावांमधील वाद मिटवणं, गावांचं रक्षण करणं, समाजातील प्रथा आणि परंपरांचं संवर्धन करणं यासारख्या कामांसाठी खाप महत्त्वाची ठरते. आजही या खाप पंचायती महत्त्वाच्या आहेत. या खाप पंचायतीचा शब्द आज देखील पाळला जातो. त्यामुळे राजकीय दृष्ट्या देखील त्यांचं मूल्य अधिक आहे. मात्र मागील काही काळापासून जाट समाज राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकला गेल्याची समाजातील लोकांची भावना आहे. मागील 10 वर्षापासून हरियाणात नॉन जाट मुख्यमंत्री आहे. याशिवाय केंद्रात देखील जाट समाजातील व्यक्ती कोणत्याही मोठ्या पदावर नाहीये. उत्तर प्रदेशातील मेरठचे खासदार संजीव बलियान आणि राजस्थानातील कैलाश चौधरी हे 2 जाट खासदार केंद्रात मंत्री आहेत. याशिवाय जाट समाजातील नेते जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदी बसवून भाजपनं जाट समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र सध्याच्या घडीला कोणत्याही राज्यात जाट मुख्यमंत्री नाहीये. उत्तर प्रदेशात जाट आणि मुस्लिम समाजानं एकत्र येऊन अनेक वर्ष राजकीय लाभ मिळवले होते. पश्चिम उत्तर प्रदेशात दोन्ही समाजाच्या एकत्र येण्यामुळे भाजपला इथं मोठ्या प्रमाणात राजकीय लाभ मिळत नव्हता. मात्र 2013 साली मुझफ्फरनगर इथं झालेल्या धार्मिक दंगलीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली. या भागात असलेल्या 25 विधानसभा मतदारसंघांपैकी 2017 मध्ये 19 मतदारसंघात भाजपनं बाजी मारली होती. मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, मथुरा अशा सर्वच जाटबहुल जिल्ह्यांमध्ये भाजपनं यश मिळवलं होतं. याशिवाय जाट समाजाचा ओबीसीत समावेशासाठी देखील समाज आक्रमक आहे. अखिल भारतीय जाट महासंघानं मागच्या वर्षी 24 सप्टेंबरला मेरठमध्ये एक भव्य सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी जाट समाजाचा केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश व्हावा यासाठी लढा उभारणार असल्याचं म्हटलं होतं. सध्या राजस्थानातील फक्त ढोलपूर आणि भरतपूर जिल्ह्यातील जाट समाजातील व्यक्ती केंद्राच्या ओबीसी यादीत आहेत. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यात जाट समाज राज्याच्या ओबीसी यादीत आहे. त्यामुळे इतर राज्यातील जाट समाज देखील त्यांच्या केंद्राच्या यादीत समावेश व्हावा यासाठी अग्रेसर आहे. जाट समाज प्रामुख्याने शेतकरी समाज म्हणून ओळखला जातो. पण सध्याच्या स्थितीला शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतातील उत्पन्न कमी झालेलं आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवर देखील समाजाची ताकद कमी झालेली दिसते. आता याच कारणांमुळे शेतकरी मोर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात जाट समाजातील शेतकरी आढळून येतात. जाट समाजाचा लोकसभेच्या 40 जागा आणि विधानसभेच्या 160 जागांवर असलेला प्रभाव लक्षात घेऊन भाजपनं यापैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. जाट समाजाचे सर्वोच्च नेते चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देऊन भाजपनं जाट समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2019 मध्ये संसदेत निवडून गेलेल्या जवळपास 26 जाट खासदारांपैकी 18 ते 20 खासदार हे एनडीएचे होते. त्यामुळे यावेळी 40 पैकी जास्तीत जास्त जागांवर एनडीएचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपनं उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोक दलासोबत युती केलेली आहे. आरएलडी हा पक्ष चौधरी चरण सिंग यांचे नातू जयंत चौधरी चालवतात. आरएलडी सोबतची युती आणि चौधरी चरण सिंग यांना दिलेला भारतरत्न सन्मान या दोन्ही गोष्टींमुळे पश्चिम उत्तर प्रदेशसह हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि दिल्लीतही भाजपला या निर्णयाचा फायदा होताना दिसणार आहे. त्यामुळे 2020 साली शेतकरी आंदोलनाच्या वेळी तयार झालेली भाजप विरोधी सुप्त लाट भाजपला घातक ठरणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. पण आता सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचा त्यांना पुन्हा एकदा फटका बसणार का हा प्रश्न विचारला जातोय. बाकी तुमच्या या प्रकरणाबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा.